नमस्कार मित्रांनो, मी शिवम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ज्या पद्धतीने प्रत्येक रविवारी आपण एक नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येत असतो, अगदी या रविवारी सुद्धा आपण एक नॉलेजेबल व्हिडिओ आणलेला आहे. तर आजचा आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकला वळण्या अगोदर ज्यांनी ज्यांनी जे जे हा व्हिडिओ पाहतायत, ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे, प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर कोण जॉईन झालं नसेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर दिसतोय, त्या नंबरला SMS करा. तिथं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल आणि अशा पद्धतीने टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला, आपला जो आजचा टॉपिक आहे त्या टॉपिककडे वळूया. आजचा आपला जो टॉपिक आहे तो इनसाइड कॅनलबद्दल बघणार आहे आपण. जसं की तुम्ही जे काही थंबनेल बघितले ती थंबनेल बघून हा व्हिडिओला क्लिक केले. अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला इथे इनसाइड कॅनलबद्दल सगळी ऑल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. कशा पद्धतीनं त्यामध्ये ट्रेडिंग करायचं आहे, त्याचं टाईम फ्रेम काय असणार आहे, तर त्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आपण बघणार आहे. बाकी जे इनसाइड कॅनलचे रूल्स वगैरे आहेत ते रूल्स वगैरे जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल कशा पद्धतीनं इनसाइड कॅनलवर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे, कशा पद्धतीनं स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये एंट्री घ्यायचं आहे आणि एक्झिट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. त्या अगोदर थोडंसं आपण त्याची थेरी बघूया. इनसाइड कॅनल, ज्यावेळेला इनसाइड कॅनल एक बनते, आता इनसाइड कॅनल म्हणजे काय, तर इथं जर बघू शकता, इथे एक आपण एक कॅन्डल ड्रॉ करूया. एक इथं पण कॅन्डल ड्रॉ केली आणि या कॅन्डलचा आपण लो आणि हाय जर मार्क केला, जी नेक्स्ट कॅन्डल बनते ती नेक्स्ट कॅन्डल ना, ही जी अगोदर बनलेली कॅन्डल असते ते कॅन्डलच्या आतमध्ये बनायला पाहिजे आहे, अशा पद्धतीनं. अगदी या पद्धतीनं जितक्या इनसाइड कॅन्डल तुम्हाला जास्त बघायला भेटतील तितकी जास्त आणि दमदार एंट्री आपली त्यामध्ये होणार आहे. म्हणजे काय, तर एखादी इनसाइड कॅन्डल बनली, एक इनसाइड कॅन्डल बनल्यानंतर ज्या पद्धतीने टार्गेट मिळणार आहे त्याच पद्धतीने जितक्या जास्त इनसाइड कॅन्डल बनत जातील तितकं आपल्याला त्यामध्ये चांगलं टार्गेट भेटण्याचे चान्सेस असतात. पण आपण किती जरी इनसाइड कॅनल बनल्या तरी आपली काय रिस्क रिवॉर्ड जो ठरवणार आहे त्याच पद्धतीने आणि तितकाच रिस्क रिवॉर्ड आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेला इनसाइड कॅनल अशा पद्धतीने बनते, म्हणजे आपण एक इनसाइड कॅनल ज्यावेळेला बनते त्यावेळेला हाय आणि लो मार्क केला आणि ज्या नेक्स्ट कॅन्डल इनसाइड कॅन्डल जी असते ती कॅन्डल ना या हायच्या किंवा या लोच्या बाहेर येता कामा नये, आलेली नसली पाहिजे आहे. आणि ते अशा पद्धतीने आपण ती कॅन्डल सिलेक्ट करायची आणि कॅन्डल सिलेक्ट केल्यानंतर ज्या वेळेला इनसाइड कॅन्डल बनल्यानंतर त्याच्यानंतरची जी कॅन्डल क्लोजिंग देते, ब्रेकआउट दिला तिथे, ब्रेकआउट दिल्यानंतर त्या कॅन्डलनं क्लोजिंग दिलं. क्लोजिंग दिल्यानंतर या लेवलला आपण आपली एंट्री घ्यायची आहे. एंट्री घेतल्यानंतर जी कॅन्डल क्लोजिंग देते त्या कॅन्डल एवढंच आपल्याला परत नेक्स्ट जे काही टार्गेट आहे ते टार्गेट घ्यायचं आहे. आपण जी कॅन्डल क्लोजिंग असते, ब्रेकआउट कॅन्डल असते ना, त्या कॅन्डलचा जो लो असणार आहे तो आपल्यासाठी स्टॉप लॉसचं काम करणार आहे. म्हणजे आपण त्या लेवलला तिथं स्टॉप लॉस ठेवणार आहे आणि हा एक आपला स्कॅल्पिंगचा ट्रेड असणार आहे. कोणत्याही प्रकारचं आपण त्यामध्ये मोमेंटमची वाट बघत बसायचं नाही. आपला जो पण एक तर स्टॉप लॉस हिट नाही एक तर टार्गेट हिट, ज्यावेळेला आपलं टार्गेट हिट होतंय त्याला टार्गेट घ्यायचं आहे. 1 as 1 आपल्याला मिळालं तर 1 as 1 घ्यायचं आहे नाहीतर आपल्याला स्टॉप लॉस घेऊन त्यामधून ट्रेडमधून बाहेर पडायचं आहे. आपल्याला त्या ट्रेडमध्ये 1 as 2 किंवा 1 as 3 अशा पद्धतीनं वेट करत बसायचं नाही. जर ब्रेकआउट दिल्यानंतर आपण बघितले की कशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करायचा, याच पद्धतीने इनसाइड कॅनल बनली. इनसाइड कॅनल बनल्यानंतर आपल्याला एक ब्रेकडाऊन जर बघायला मिळाला तर जी काही कॅनल क्लोजिंग ब्रेकडाऊन करते, जी काही कॅनल क्लोजिंग आहे त्या क्लोजिंगला आपली एंट्री होणार आणि त्याच्यानंतर जो त्याचा हाय असणार आहे तो हाय आपल्यासाठी स्टॉप लॉसचं काम करणार आहे आणि 1 as 1 आपण या ट्रेडमधून प्लॅन करून एक्झिट व्हायचं आहे. एकतर आपण आपला स्टॉप लॉस घ्यायचा आहे, नाहीतर आपल्याला आपलं टार्गेट घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कंडिशन, इनसाइड कॅन्डल कशा पद्धतीने ओळखायचं ते तुम्हाला समजलेलं आहे बरोबर. जी एक कॅन्डल अगोदर बनते त्याच्या आतमध्ये ती कॅन्डल बनली पाहिजे आहे. 2 नंबर, या ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर आपल्याला फक्त 1 as 1 इतकंच आपले रूल्स आहेत हेच असणार आहेत की इनसाइड कॅन्डल, तुमचा रूल तुम्हाला समजला, जी काही अगोदरची कॅन्डल असते त्याच्या आतमध्ये कॅन्डल त्याचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आणि कॅन्डल क्लोज ज्याला होत असते ना, शेवटचे 4 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला त्यामध्ये एंट्री घ्यायची आहे. राईट. आणि प्रॉपर कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे आहे, म्हणजे त्याच्या मोठी वीक अशी दिसायला नाही पाहिजे आहे. प्रॉपर कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे आहे. ओके. त्याच्यानंतर 1 as 1 फक्त आपल्याला त्यामध्ये टार्गेट घ्यायचं आहे. बाकी कोणतेही रूल्स किंवा कोणतेही कंडिशन्स नसणार आहेत. तर आता जास्त लांबड न लावता आपण डायरेक्ट चार्टमध्ये जाऊया आणि 4-5 उदाहरण बघूया, एक्झाम्पल बघूया, जेणेकरून तुमच्याही या गोष्टी लक्षात येतील. तर आता बघूया इथं आपल्याला कोणता सेटअप बनलेला बघायला मिळतो का, तर इथं आपण बघितलं तर इथे एक आपल्याला इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला भेटतो.
इनसाइड कॅन्डल पॅटर्न इथं बघायला मिळाला. इथं यामध्ये 1 2 3 4 5 6 7 कॅन्डल बनलेले आहेत आणि 8व्या कॅन्डल आपल्याला खाली क्लोजिंग दिलेला आहे. तर वरच्या लेवलला इथं आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला, पण कॅन्डल क्लोजिंग आपल्या रूलमध्ये काय आहे की कॅन्डल क्लोज होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आपल्याला कॅन्डल क्लोज बघायला मिळाली का? नाही. कोणत्या बाजूला कॅन्डल क्लोज बघायला मिळाली? आपल्याला कॅन्डल क्लोज बघायला मिळाली ब्रेकडाऊन दिला. ब्रेकडाऊनच्या दिशेने आपल्याला खालचा जो सपोर्ट आहे त्या सपोर्टचा आपल्याला ब्रेकडाऊन दिला. म्हणजे जी काय इनसाइड कॅन्डलचं जी काही कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा ब्रेकडाऊन बघायला मिळाला. मग इथं आपण एंट्री घेतली. कॅन्डल क्लोजिंग दिल्या दिल्या आपण इथे एंट्री घेतली. स्टॉप लॉस जी कॅन्डल क्लोजिंग देते त्याचा हाय असले आपल्यासाठी स्टॉप लॉस आहे. आणि तुम्ही बघू शकता 1 आपल्याला एका सिंगल कॅन्डलमध्ये मिळालेलं आहे. लक्षात आलं तुमच्या कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचं यामध्ये? तर अजून आपण एक्झाम्पल बघूया, अजून आपण उदाहरण बघूया की जेणेकरून अजून आपल्याला डीपमध्ये या गोष्टी सगळ्या समजतील. तर आता इथं जर आपण बघितलं, इथं आपल्याला आणखीन एक इनसाइड कॅन्डल बघायला मिळते. इथं तुम्ही बघू शकताय ही याच्यामध्ये एक ही इनसाइड कॅन्डल आहे. त्यानंतर खाली ब्रेकडाऊन करण्याचं ट्राय केलं पण ब्रेकडाऊन झालेला नाही. प्रॉपर ब्रेकआउट आपल्याला कोणत्या बाजूला बघायला मिळाला? प्रॉपर त्या इनसाइड कॅन्डलचा जो पॅटर्न बनला आहे त्या पॅटर्नचा जो ब्रेकआउट आहे तो आपल्याला कॅन्डल क्लोज वरच्या बाजूला बघायला मिळाली. आपण या लेवलला स्टॉप लॉस ठेवला. तुम्ही बघू शकताय थोडं प्राइस खाली आली, त्याच्यानंतर आपल्याला 1 जे काही टार्गेट आहे ते आपल्याला टार्गेट आपलं मिळालेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला परत कुठे इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळतोय का? इथं नाही. त्यानंतर इथं बघा थोडं पाठीमागं जाऊन नाही. ज्यावेळेला आपल्याला इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळेल त्यावेळेला ते इनसाइड कॅन्डलच्या पॅटर्नवर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचाच आहे. फक्त इनसाइड कॅन्डलवर जर तुम्ही ट्रेड जरी प्लॅन केलं तरी पण तुम्हाला याचा सक्सेस रेशो जबरदस्त आहे. स्कॅल्पिंगची बेस्ट स्ट्रॅटजीपैकी ही सुद्धा एक स्कॅल्पिंगची बेस्ट स्ट्रॅटजी आहे. आता इथे एक आपल्याला इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळाला. जोपर्यंत आपल्याला इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळत नाही, जबरदस्ती शोधायचं आणि किंवा ॲडजस्टमेंट करायचं नाही. तुम्ही इथं बघू शकता की आपल्याला इथं 2 कॅन्डल इनसाइड पॅटर्नमध्ये बघायला मिळाला आणि प्रॉपर इथं तुम्ही बघू शकताय की इथं आपल्याला एक ब्रेकडाऊन बघायला मिळाला. ब्रेकडाऊन बघायला मिळाल्यानंतर तुम्ही इथं एंट्री घेतली. या लेवलला तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवला. स्टॉप लॉस ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच तुम्हाला 1 टार्गेट मिळालेलं आहे. जर आपण रूल्समध्ये काय ठरवलं आहे की कॅन्डल प्रॉपर क्लोज होणं गरजेचं आहे. इथं आपल्याला कोणत्या प्रकारची प्रॉपर कॅन्डल क्लोज होताना बघायला मिळाली नाही. मग आपण काय करायचं? ट्रेड इथं घ्यायचा का? तर नाही, आपल्या रूल्सनुसार नाही घ्यायचा. पण जस्ट आपण इथे एक बघितलं की इनसाइड पॅटर्न हा चालला का इनसाइड कॅन्डलचा? तर चाललेला आहे. पण आपल्या रूल्सच्या अगेन्स्ट आहेत त्या गोष्टी आपण फॉलो करायच्या नाहीत. म्हणजे आपल्यासाठी इथं कोणत्याही प्रकारचा ट्रेड होत नाही. म्हणजे काय? आज आपला स्टॉप लॉस हिट नाही झाला, पण या चुकीमुळं भविष्यात एखादा आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. त्यामुळे ही चुकी आपण करायची नाही. तर आता बघा पाठीमाग आपल्याला कुठे इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळतो का? तर इथे एक आपल्याला इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळतोय. इथं तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं इथं आपल्याला 1 2 3 4 चौथ्या कॅन्डलनं आपल्याला याच्यावर क्लोजिंग बघायला मिळालं. आणि इथं आपण ज्या कॅन्डलचं आपण तुम्ही बघू शकता की इथं आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. म्हणजे आपण मगापासून 4 ट्रेड बघितलं. एका ट्रेडमध्ये आपण एंट्री घेऊ शकलो नाही. 2 ट्रेडमध्ये आपलं प्रॉफिट झालेलं आहे आणि चौथा जो ट्रेड आहे तो आपला स्टॉप लॉस हिट करणारा ट्रेड ठरलेला आहे. ओके. आता इथं जर आपण बघितलं ना तर आपल्याला इथे इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळतोय. पण आपल्याला प्रॉपर कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे. आपल्याला प्रॉपर ही कॅन्डल क्लोज होताना बघायला मिळाली. आपण स्कॅल्पिंगच्या ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहे. आपण ही कॅन्डल क्लोज झाल्या झाल्या इथं आपण एंट्री घेतली. आपण आपला स्टॉप लॉस या लेवलला ठेवला आणि तुम्ही अगदी बघू शकता 1 आपल्याला किती वेळात मिळालेला आहे. आपल्याला आपलं 1 टार्गेट मिळालं तर त्या ट्रेडमधून एक्झिट व्हायचं आहे. त्यामध्ये परत कोणत्याही प्रकारचं आपण वेट करत बसायचं नाही. इथे एक आपल्याला इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळतोय. बघू शकता तुम्ही इथे एक आपल्याला इनसाइड कॅन्डल पॅटर्न बघायला मिळाला आहे. कॅन्डल प्रॉपर कुठली क्लोज दिली? या इनसाइड कॅन्डलच्या खाली प्रॉपर कॅन्डल या कॅन्डलनं क्लोज दिलेला आहे. या कॅन्डलनं क्लोज दिल्यानंतर आपण एस या लेवलला लावला. अगदी काही वेळ टाइम स्पेंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला 1 नेक्स्ट टार्गेट नेक्स्ट जी काही कॅन्डल आहे त्या कॅन्डलमध्ये आपल्याला टार्गेट आपलं अचीव होताना बघायला मिळालेलं आहे. तर आपण ना इनसाइड कॅन्डलमध्ये जर तुम्ही फक्त इनसाइड कॅन्डलवर ट्रेड जर करत असाल ना तर एकदम बेस्ट आहे. आणि स्कॅल्पिंगसाठी इतका जबरदस्त पॅटर्न हा काम करतो. तुम्ही तर बघू शकताय इथे इनसाइड कॅन्डल बनली. त्यानंतर 1 2 3 कॅन्डल चौथ्या कॅन्डलला ब्रेकडाऊन दिला. तुम्ही या लेवलला एंट्री घेतली असती. तुमचा स्टॉप लॉस या लेवलला असता. थोडं टाइम स्पेंड केलेला आहे. तुम्हाला बघू शकता की तुम्हाला स्टॉप लॉस न हिट करता तुमचा 1 पेक्षा जास्त मिळाला. पण आपण आपल्या रूल्सनुसार 1 इनफ आहे आपल्यासाठी, कारण आपण स्कॅल्पर आहे. आणि कुठे इनसाइड कॅन्डल पॅटर्न बनलाय का? इथे तुम्ही बघू शकताय. इथे इनसाइड कॅन्डल पॅटर्न बनलाय. कॅन्डल क्लोजिंग दिली, टाइम स्पेंड केली, टार्गेट दिलेला आहे. अशा पद्धतीनं इनसाइड कॅन्डल पॅटर्नवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. आणि एकदम बेस्ट आणि एकदम जबरदस्त स्ट्रॅटर्जी आहे. जर तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये
जर स्कॅल्पिंगमध्ये जर तुम्हाला तुमचं ट्रेडिंग करिअर जर घडवायचं असेल, तर तुम्ही आपली 9 EMAचा जो एक स्ट्रॅटेजी आहे स्कॅल्पिंगची, ती पण एक बेस्ट स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही व्हिडिओ तो जाऊन बघू शकता. आपल्या प्रोफाईलवर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देऊन त्याची लिंक मी देईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्कॅल्पिंगमध्ये जर करिअर करायचं असेल, इनसाइड कॅन्डलची जी स्ट्रॅटेजी आहे ना, तुमच्या स्कॅल्पिंगच्या ट्रेडिंग करिअरमध्ये बूम घडवून आणणारी स्ट्रॅटेजी असणार आहे. तर आजचा हा आपला टॉपिक इथं संपलेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.